नियमानुसार त्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणे बंधनकारक आहे। मात्र वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या रोहीचे पोस्टमार्टम न करताच त्या रोहीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार देऊळगाव राजा वन विभागातील एका वनरक्षकाने केला आहे। सदर प्रकार संशयास्पद असल्यामुळे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या वनरक्षकावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। देऊळगाव राजा येथील जाफराबाद रोडवर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर एका कारने रोहीला धडक दिली होती। या धडकेमध्ये तो रोही गंभीर जखमी झाला होता। यावेळी वनरक्षक रूपम वाडेकर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय झांबरे यांच्याकडून त्या जखमी रोहीवर उपचार केले, मात्र रोही वाचू शकला नाही। दरम्यान वनरक्षक रूपम वाडेकर यांनी त्या कार चालकावर कोणतीही कारवाई न करता तसेच त्या मृत रोहीचे पोस्टमार्टम न करता JCBच्या साहाय्याने खड्डा खोदून त्या मृत रोहीची परस्पर विल्हेवाट लावली। याबाबत वनरक्षक रूपम वाडेकर यांनी पत्रकारांना उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच त्या मृत रोहीचे पोस्टमार्टम केले अशी खोटी माहिती दिली। मात्र पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भांबरे यांनी मी त्या मृत रोहीचं पोस्टमार्टम केलंच नाही असं ठामपणे सांगितलं आहे। दुपारी 3 वाजता पशुवैद्यकीय म्हणतात की मी त्या रोहीचे पोस्टमार्टम केलेच नाही आणि JCB चालक मोहन कहाळे म्हणतात की मी मृत रोहीला 12-12:30च्या दरम्यान पुरले। त्यामुळे एकूणच हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत असून वनरक्षक रूपम वाडेकर त्या कार चालकास वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप वाडेकर यांच्यावर होत आहे। या प्रकरणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून वनरक्षक रूपम वाडेकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। 10:43 ठीक आहे। त्याच्यानंतर सदर स्थळ जाऊन ड्रेसिंग वगैरे केली, अँटीबायोटिक ॲनाल्जेसिक आणि आपलं काय म्हणतात त्याला लाईफ सेव्हिंग ड्रग त्याला दिली। त्यानंतर तो रोही वाचला की नाही, तो मला असं आलं PM साठी मला बोलवलं होतं, मला मी येतो, माझं काम झालं। मग आपण PM केलं नाही त्याचं? नाही। कोणता कर्मचारी गेला PM साठी? मीच जाणार ना। तुमचं पूर्ण इनिशियल काय? डॉक्टर विजय झांबरे। हां, म्हणजे आता समजा 2 वाजत आले तर 2 वाजेपर्यंत PM झालेलं नाही, समजा केलेलं नाही। PM केलाच नाही ना अजून? 2 वाजत आले ना, पत्र 3 वाजत आले, पत्र यायचं आहे, पत्र आलं ते काढून टाकेल साहेब JCB पत्र आलं लागेल ना आपल्याला। म्हणजे आपला जाफराबाद देऊळगाव राजा रोड जो आहे त्या रोडनी वन्य प्राणी रोही याचा अज्ञात वाहनाच्या धडकेनं लागून मृत्यू झालेला आहे। तर सकाळी मला असा एक फोन आला अज्ञात व्यक्तीचा, म्हणजे कोण आहे माहिती नव्हतं, किंवा मॅडम ह्या रोडनी असा अपघात झालेला आहे, तुम्ही तात्काळ मी आणि माझे माणसं मिळून सदर रोडनी तिथे हजर झाली घटनास्थळी। तर तो जखमी होता। जखमी असल्यानंतर मी पशुधन विकास अधिकारी यांना फोन केला, झांबरे डॉक्टर यांना, आणि ते मग ट्रीटमेंटसाठी आले। त्यांनी ट्रीटमेंट वगैरे केली, म्हणजे आम्ही परिश्रम घेतले त्याला वाचवण्यासाठी, परंतु तो काही जगला नाही, तो मृत्यू पावला, कारण त्याला जास्त प्रमाणात इजा झालेली होती। आणि त्याच्यानंतर मग तो मृत्यू पावल्यानंतर आम्ही त्याचा अंतिम संस्कार केला PM केल्यानंतर। किती वाजता? साधारणतः 2 ते 2:30च्या दरम्यान। PM कोणते डॉक्टर? पशुधन विकास अधिकारी डॉक्टर झांबरे साहेब। याच्यापेक्षा तर काही जास्त घटना नाही आहे। त्याला कोणत्या वाहनाने धडक दिली होती? आता तिथे तर म्हणजे जे तुकडे पडलेले होते, तर मला तिथल्या लोकांनी सांगितलं की मॅडम 4 व्हीलर होतं, पण ते आता कोणाचं होतं काय होतं हे काही मला माहिती नाही। मॅडम तुम्हाला गाडी नंबर पण सुद्धा देत का? तुम्ही दिला, बरोबर आहे, तुम्ही दिला ना, ती चौकशी सिद्ध होईल, ते चौकशीमध्ये सिद्ध होईल। माझं प्रकरण बनल्यानंतर आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये सिद्ध झालं तर आरोपीचा शोध घेण्यात येईल, तसं काय नाही। तर जे माणसं होते त्यांना मला गाडी नंबर दिली का? हो, तुमचं बरोबर आहे ना। तुम्ही त्याचा अंतिम संस्कार केल्या अगोदर पहिले PM केलं होतं हो, किंवा भांबरे डॉक्टरांनी केलं? झांबरे सर, झांबरे। राहुल नायर, विदर्भ मीडिया, देऊळगाव राजा, बुलढाणा।